महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सध्या अनेक वादग्रस्त घटनांमुळे राजकीय दबावाखाली आहेत. त्यांच्या विधानसभेत ऑनलाईन रम्मी खेळण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने विरोधकांबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त केली. तसेच कोकाटेंच्या शेतकऱ्यांविषयी केलेल्या विधानावर शेतकरी भिकारी नाहीत पण शासन भिकारी आहे असं विधान आणि ढेकळाचे पंचनामे करायचे का अशी भाषणेही वादग्रस्त ठरली, ज्यामुळे विरोधकांनी त्यांचा राजीनामा मागितला आहे. तर दुसरीकडे धनंजय मुंडे हे परळी वैजनाथ बीड जिल्हा या कृषी प्रधान भागाचे कृषी मंत्री होते. मार्च 2025 मध्ये सरपंच हत्येच्या प्रकरणात त्यांच्या जवळच्या साथीदाराचा सहभाग असल्यामुळे त्यांनी कृषी मंत्री पदाचा राजीनामा दिला. तसेच त्यांच्या विरोधात काही धोरणांवर बॉम्बे उच्च न्यायालयानेही प्रश्न उपस्थित केले होते. मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. एकंदरीत महाराष्ट्राचे कृषी मंत्री कधी ना कधी वादग्रस्त पार्श्वभूमीत राहिल्याचे दिसून आले. माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्या वादग्रस्त वर्तनाबाबत संशय आल्यास राजीनामा देण्याची आपली तयारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे. धनंजय मुंडे यांनीही राजकीय दबावाखाली पदाचा राजीनामा दिला होता. राजकारणातील या घटनांनी कृषी मंत्री पदाचे महत्त्व आणि जबाबदारी याबाबत महत्त्वपूर्ण प्रश्न उभे केले जात आहे. यावर तुमचं मत काय, कमेंटमध्ये नक्की कळवा.